अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील धारवाडी आणि डोंगरवाडी येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते करण्यात आलंय। पाथर्डी तालुक्यातील धारवाडी आणि डोंगरवाडी येथे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेली कामे धारवाडी येथे स्मशानभूमी बांधणं आणि स्मशानभूमीचा विकास करणं, तसेच डोंगरवाडी येथे महादेवाच्या मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणं, जिल्हा परिषद शाळेला LED कॉम्प्युटर आणि प्रिंटर घेणं, अंगणवाडी खेळणी आणि साहित्य वाटप करणं, सार्वजनिक विहिरींसाठी जनरेटर घेणं, गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणं, हायमॅक्स बसवणं अशा सुमारे 1,35,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, सरपंच बाळासाहेब अकोलकर, श्री वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर पालवे, युवा नेते वैभव खलाटे, पाथर्डी तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, करंजी मंडल कृषी अधिकारी गजानन घुले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। ते विकास कामापेक्षा कुलूप लावण्याला फार परिण आहे। त्यांना असं वाटतं की राहुरीचं कुलूप लावलं, आता नगर पाथर्डीचं कुलूप कसं लावायचं हेच त्यांच्या डोक्यात आहे, अशी टीका आमदार शिवाजी कर्डिले यांनी धारवाडी येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी तनपुरे यांच्यावर केली। गावगावमध्ये जायचं, कुठेतरी बोर्ड लावायचे, शाखा काढायचे। आता लग्नाचा जवळ मला असं वाटतं 2 महिन्यापासून सामुदायिक विवाहाच्या लग्नाचे बोर्ड लागले। आता काय केलं काय माहितीच नाही, मला काही समजलंच नाही। त्यांना असं वाटलं आता हे सामुदायिक विवाह लावून 2,000-5,000 काय ते काय कुठं बापदाला कुठं नांगर नाव राखायला कुठं मजुरी कामाला देऊन काही मिळवले नाही। ज्या कारखान्याला ऊस घालतात त्या कारखान्यातूनच तुम्हाला सांगतो का पैसा मिळवायचा, काढायचा, तुमचंच रक्त प्यायचं, त्याच्यातून मोबदल्यातून तुम्हाला 4 पैसे खर्च करण्याचं काम, याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्याकडे कुठली नाही। ते काही कुठं आपल्याला माहिती आहे का कुठंतरी बराचशेच्या कामाला गेले, कुठंतरी बराचशे बांधतात, त्याचे पैसे मिळाले त्याच्यातून तुम्हाला देतात, असं काय नाही। परंतु तिने आपलेच कष्ट केले, आपल्याच रक्त पेले, तर आपल्यातून पैसे मिळवले आणि ते पैसे तुम्हाला सांगतो का आपल्याला देण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करतात। आता मला एवढं नक्की माहिती, मी 25 वर्षाचा पुढारी, मी प्रॅक्टिकली लोकात जाणारा, बसणारा, उठणारा माणूस। लोक जर भविष्यकाराकडे गेलो तर ते बारकाईने हात पाहतो, त्या ठिकाणी रेषा पाहतो, मग भविष्य सांगतो। मी गावात जर गेलो तर प्रत्येक माणसाचा चेहरा पाहिल्यानंतर लगेच भविष्य सांगण्याचं काम होणार आहे। पुढारी जरी कदाचित इकडे तिकडे गेले काही जरी झालं तर जनता मात्र 100% माझ्याबरोबर ही गोष्ट काम करते। आता एकनाथने सांगितलं का फार टीका टिप्पणी, आता टीका टिप्पणी करायची दुसरं भांडवल त्यांच्याकडे कुठलंच नाही। मला असं वाटतं टीका करा, परंतु तुम्ही काय केलं, मी काय केलं, तुम्ही आतापर्यंत 25 वर्षात काय केलं त्याचा हिशोब द्या आणि तुमच्या कार्यकाळामध्ये काय काम केलं त्याचा हिशोब कदाचित लोकशाही पद्धतीने विचारण्याचा त्याला अधिकार आहे। परंतु तिने कुठलंच काही केलं नाही, म्हणून फक्त आरडाओरडा करायचा आणि कुठंतरी त्या ठिकाणी आपल्या बाबतीत कुठंतरी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला। परंतु आता तो अपप्रचार लोकांना माहिती आहे। मी 25 वर्षापासून ज्या वेळेला आमदार राहतो त्यावेळेला तुम्ही किती गैरसमज केला, किती अपप्रचार करण्याचा जरी प्रयत्न केला तर मला माहिती आहे का लोक त्या गोष्टीवर कुठल्याच प्रकारचा विश्वास ठेवणार नाही। मला त्यांनी पाहिलं का जेलमध्ये घातलं तरी कर्डिले साहेब परत आमदार झाले, आता ते काय प्रयोग करावा हीच गोष्ट काय कळणार। पण सगळे हे गडी पगारी एकत्र झालेत आणि सगळे तुम्हाला सांगतो का एकत्र होऊन सगळेच वाजायला सुरुवात करण्याचं काम केलंय। लोकांना माहिती आहे का हे माणसं सगळे पेडवाले येतं, त्यांना एवढंच माहिती आहे का कर्डिलेकडून काही चहा पण मिळणार नाही। निदान कमीत कमी आपण जोर काढला कर्डिलेच्या नावाने जर आरडलं तर काही व्हायना भाव वाढून जाईल का, त्याचे लाखात ठरला 2 लाख करते। याच्यासाठी सगळं तुम्हाला सांगतो का हे चालण्याचं काम सुरू झालेलं आहे। यावेळी सरपंच रामकिसन बांढेकर, सरपंच बापूसाहेब गोरे, नवनाथ आरोडे, कृषी सहाय्यक विशाल साबदे यांसह परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी भीमसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर।